6 जानेवारी म्हणजे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग प्रत्यक्ष घडून आला। पत्रकार दिनी राज्य तथा केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परतवाडा येथे एक आगळेवेगळे प्रतिकात्मक जन आंदोलन शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अचलपूर परतवाडा येथील पत्रकार मित्रांचा सस्नेह सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला। फिरोज खान यांचं स्वागत संजयजी जोशी आणि अनिलजी पिंपळे करतील। अनिलराव पिंपळे करतील। प्रकाशजी पुसदकर यांचं स्वागत। आलेलं आहे का? महिला पत्रकार विनीताजी धर्मा, सूर्यकांतजी त्रिपाठी इनका स्वागत। पत्रकार दिन व शकुंतला रेल्वेचा वाढदिवस तथा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश लोटे, मंत्रालय प्रतिनिधी पॉवर ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश, विशेष निमंत्रित मान्यवर हिंदी दैनिक मंगल प्रहरचे संपादक सुधीर गणवीर, विदर्भ न्यूज चे प्रबंध संपादक अमोल नानोटकर, सत्कार समारंभामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये अचलपूर येथील तहसीलदार संजय गरकल, आगार व्यवस्थापक परतवाडा जीवन वानखडे, अवयव दान समितीचे डॉक्टर राजेश उभाड, प्राचार्य एकनाथ तट्टे, बीएसपी कॉलेज, गजानन कोल्हे, अनिल पिंपळे, राजा धर्माधिकारी, योगेश खांजोडे हे उपस्थित होते। माहुले फॅब्रिकेटरचे ज्ञानेश विश्वकर्मा यांनी शकुंतला रेल्वेची प्रतिकृती व शकुंतला रेल्वेचा बनविलेला केक हा आकर्षक व सेल्फी पॉइंट ठरला होता। ज्येष्ठ पत्रकार म्हणून वरिष्ठ पत्रकार संजय जोशी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार, तर कार्यक्रम अध्यक्ष उमेश लोटे, मान्यवर आमंत्रित म्हणून सुधीर गणवीर, अमोल नानोटकर, तहसीलदार संजय गरकल यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला। सावित्री शक्तीपीठ पुणे सत्यशोधक समितीच्या अध्यक्षा शीला चर्जन यांच्याकडून सर्वांना सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका 2024 ह्या भेट दिल्या गेल्या। मराठी पत्रकार संघ अचलपूर, पॉवर ऑफ मीडिया संघटन अचलपूर, राज्य मराठी पत्रकार परिषद अचलपूर, पदाधिकारी नरेंद्र जावरे, संजय अग्रवाल, राज इंगळे, पंकज साबू, फिरोज खान, मोईन चव्हाण, नितेश किल्लेदार, ललित कांबळे, प्रमोद नैकिले, महिला पत्रकार विनीता धर्मा, सोनाली सावळे यांचे सहित सर्व पत्रकार मित्र परिवार यांचा सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला। संतोषजी भालेराव यांना मी आमंत्रित करतो। विलासजी थोरात यांना मी आमंत्रित करतो इथे। यानंतर राजेशजी डांगे यांचं स्वागत, तहसीलदार। यानंतर अविनाशजी दायडे यांचं स्वागत, मोनू सुळे यांचं स्वागत, निलेशजी फाटकर, जयंत सोनवणे आले, अफजल गौरी यांचं स्वागत, गजूभाऊ, विजयजी काकडे यांचं स्वागत। यावेळी पत्रकार क्षेत्रातील स्वर्गीय संजय वडूरकर, स्वर्गीय विनोद गुलक्षे
व स्वर्गीय रवी नोवाल या दिवंगत पत्रकारांना सर्व मान्यवर पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शकुंतला रेल्वे व पत्रकार दिन प्रति मनोगत पॉवर ऑफ मीडियाचे उमेश लोटे। पत्रकारिता दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती। या जयंतीचं औचित्य साधून आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शकुंतला रेल्वेचं जे आंदोलन आपण चालवलेलं आहे, गेल्या अनेक वर्षांपासून 6-7 वर्षांपासून आम्ही शकुंतला रेल्वेच्या बाबतीत लिहितो, त्याच्या बातम्या प्रसारित करतो। गजभाऊ सारखं व्यक्तिमत्व जे प्रत्येक ठिकाणी, त्यानंतर इथे उपस्थित असलेले उभाड साहेब आणि विशेष करून आमचे मित्र योगेशजी खाजोडे यांच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून कार्य करणारी त्यांची मंडळी, कोरोना सारख्या वेळी ज्यावेळी यांचं अहोरात्र मेळघाट सारख्या ठिकाणी जाऊन अन्नदान सुद्धा सुरू होतं, तोही प्रसंग आम्ही चित्रित केलेला आहे, आम्ही त्याच्या बातम्या लावलेल्या आहेत। आज या पत्रकार दिवसाच्या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षानं आज आपल्यामध्ये आदरणीय तहसीलदार साहेब आहेत, जे शासनाचे प्रतिनिधी आहेत। सर, आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की पत्रकार आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा, हा वेगळा आहे। आमच्याकडे लोक पाहताना थोडंसं आदरयुक्त भीतीने बघतात, पण खरी जी कथा आहे आमची ती फार वेगळी आहे। आम्ही ज्यावेळी आम्हाला बोलावणं केलं जातं एखाद्या राजनेत्याच्या घरी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, त्यावेळेस आम्ही 2 तास, 1.5 तास, 1 तास आधी जाऊन बसतो। कार्यक्रम वेळेवरती सुरू होत नाही, घरी बायको मुलं म्हणतात त्यांच्यासाठी द्यायला आमच्याजवळ वेळ नसतो, आणि सकाळी आम्ही घरातून जेवण करून निघालेलो असलो किंवा नसलो तर आम्ही सायंकाळी कधीतरी रात्री घरी जाऊन बसतो। त्याच्यानंतरही कोणाचा ना कोणाचा फोन सुरू असते, जिल्ह्याच्या ठिकाणावरून बातम्यांसाठी फोन सुरू असतात। इथून गेल्याच्या नंतर ती बातमी किती लवकर लागली पाहिजे याची धडपड आमची कायमस्वरूपी असते, आणि आपली बातमी लवकर आली पाहिजे या एका गोष्टीसाठी आमची धडपड कितीतरी वर्षापासून अशी सुरू आहे। मात्र शासनाने आजपर्यंत आम्हाला, जिथे आम्ही पॉवर ऑफ मीडिया एकाच गोष्टीसाठी भांडण करतोय, इथे इतरही अनेक संघटनांचे प्रतिनिधी आहेत, आदरणीय अध्यक्ष आहेत। माझी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, आपल्या या महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत, या अनेक संघटनांच्या जे प्रतिनिधी आहेत, जे अध्यक्ष आहेत, जे संस्थापक आहेत, त्यांना आम्ही खुल्या मनाने हे सांगू इच्छितो की आता वेळ आलेली आहे, सगळ्या संघटनांनी एकत्र येण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे। आणि जेव्हा भाजपा सारखे इतर घटक राज्य स्थापन करू शकतात, ज्यांच्या सोबत कालपर्यंत भांडतात, त्यांच्या खांद्यावर खांदा लावून जर ते एकत्र येऊ शकतात आणि राज्य स्थापन करू शकतात, तर आम्ही एकमेकांशी भांडत का बरं बसायचं? एकीकडे महाविकास युती होते, एकीकडे महाविकास आघाडी होते, दुसरीकडे महायुती तयार होते, कशासाठी? सत्तेसाठी। आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला आमचा हक्क पाहिजे आहे। शासनाच्या दरबारी आमच्या पत्रकारांची नोंद झाली पाहिजे, ह्या एकमेव गोष्टीसाठी आमचा लढा आहे, आणि ती आम्ही येत्या काही दिवसाच्या आतमध्ये, काही वर्षाच्या आतमध्ये ती नोंद आम्ही करण्यास मुंबई येथे जात आहोत। त्याच्यासाठी आमचा लढा, आम्ही मोठा लढा करत आहोत। 9 ऑगस्ट क्रांती दिवसाचा औचित्य साधून अमरावती येथे आपला झालेला विशाल मोर्चा या गोष्टीचं धोतक होता। मात्र त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि बघता बघता जे आंदोलन मोठ्या ताकदीनं पत्रकारांनी उभं केलं होतं, त्याला सैल पडलं ते आंदोलन। पण आता पुनश्च 5 वर्षानंतर जसे जनप्रतिनिधी जागरूक झालेले आहेत, येत्या 3 महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळाले असेल, जे आपल्याला दिसत नव्हते, तर तसे कोरोना मधून निघाल्याच्या नंतर आपणही कुठेतरी जागरूक होणं गरजेचं आहे। आणि परतवाड्यासारख्या ठिकाणी
मला शकुंतला रेल्वे बद्दल बोलायचं आहे थोडस, पण ते मी नंतर बोलतो. पण या मंचावरून पॉवर ऑफ मीडियाचा मंत्रालय प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश या नात्यानं मी आपल्या शहरामध्ये असणाऱ्या अनेक संघटना यांना विनंती करतो की आपण कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर येत्या काही दिवसांमध्ये जी आपण शासन दरबारी नोंद करण्याची मागणी केलेली आहे ती आपली कधीही पूर्ण होणार नाही. येत्या 3 महिन्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आजची कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस अशा प्रसंगी आपण एखादा आलो त्याचा पाठपुरावा करू शकलो नाही, आई बाळाला दूध सुद्धा रडल्याने आपण एकमेकांच्या सोबत चाललं पाहिजे. सगळ्या संघटनांचा भेद विसरून एकोप्यानं मुंबईला जाऊन मंत्रालयावरती धाव घेऊन तिथं आमरण उपोषण करून जर मनोज जरांगे सारखा एखादा व्यक्ती अख्खा महाराष्ट्र पेटवू शकतो तर आपल्या हातात लेखणी आहे, आपल्या हातात कॅमेरा आहे, आपल्या हातात बूम आहे. आपण या देशाचा चौथा आधारस्तंभ स्वतःला म्हणून घेतो, पण आपण एकत्र येऊ शकत नाही. ही आपली शोकांतिका आहे. आज पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं एक गोष्ट छोटीशी सांगू इच्छितो. अतिशय वाईट आहे, पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला आमचे मित्र सवंगडी साम टीव्हीचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमर भाऊ घटारे यांच्यावरती जफरीन येथे या पत्रकारांच्या हल्ल्याच्या मागचं जर मूळ कारण आपल्या विचारात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की गेल्या अनेक वर्षांपासून जे शासकीय कार्यालयामधलं धोरण पत्रकारांना घेऊन सुरू आहे ते फारसं चांगलं नाही. पोलीस प्रशासनाकडून मिळणारं सहकार्य फारसं चांगलं नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांची आमच्यावरती हात घालायची हिंमत होऊन राहिली, ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आज परतवाडा या गावाचा उल्लेख महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये खोक्यांचं शहर म्हणून होऊन राहिला. विधानमंडळाचे जे वार्ताहर संघ आहे ज्यामध्ये मी नुकताच तिथे प्रवेश घेतलेला आहे, तिथल्या गोष्टीवरून असं लक्षात येऊन राहिलं की जर समजा सगळ्या संघटना एकत्र आल्या तर आपल्याला सुद्धा आपली शासन दरबारी नोंद होऊ शकते. आपण फारसं काही त्यांना हे मागून नाही राहिलो की तुम्ही आम्हाला पत्रकार करा, कार्ड द्या, असं काहीही आपलं म्हणणं नाहीये. पण पत्रकार म्हणून किमान आमची नोंद झाली पाहिजे. आदरणीय तहसीलदार साहेब, आपल्याकडून जेव्हा आम्हाला 26 जानेवारी 15 ऑगस्टचं निमंत्रण येतं तेव्हा आपण आपल्या नावाच्या समोर पत्रकार म्हणून उल्लेख करतात. पत्रकारांची यादी आपल्या टेबल खाली आहे. मात्र आज जनमान्य आम्हाला पत्रकार संबोधते, पण शासनाच्या दरबारी आमची कुठेही पत्रकार म्हणून साधी नोंद सुद्धा नाही. असंख्य बंद पडलेले दैनिक, असंख्य बंद पडलेले साप्ताहिक याचे प्रतिनिधी शासन मान्य आहेत आणि जे मरमर करून राहिले, राबून राहिले, त्यांची शासन दरबारी साधी नोंद सुद्धा नाही. ही कुठेतरी खंत आहे. म्हणून मित्रांनो, एकच गोष्ट सांगू इच्छितो. आज 6 जानेवारीचा हा दिवस आहे. या दिवशी आपण एक प्रण करूया, सर्व संघटनांचा भेद विसरूया आणि येत्या 9 ऑगस्ट पर्यंत सर्व संघटना एकत्र होऊन 9 ऑगस्ट 2024 रोजी एका मोठ्या लढ्याचं आपण या ठिकाणी प्रण घेऊया आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी तहसीलदार संजय गरकल, डॉक्टर राजेश उभाड, प्राचार्य एकनाथ तट्टे, आगर व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी व्यक्त केलं. 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकरजी यांचा जन्मदिवस. आम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो त्यावेळेस आद्य पत्रकार कोणाला म्हणतात अशा प्रकारचा एक प्रश्न आम्हाला विचारला जायचा आणि त्याचं उत्तर असायचं बाळशास्त्रीजी जांभेकर. 1832 मध्ये त्यांनी दर्पणे वृत्तपत्र सुरू केलं आणि या वृत्तपत्राचा उद्देश असा होता की त्यावेळेस जे काही इंग्रजांची भूमिका आहे ही इंग्रजांची भूमिका लोकांपर्यंत यावी आणि
लोकांचे प्रश्न जे आहेत तर ते इंग्रजांपर्यंत पोहोचावे अशा प्रकारे दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये देखील आणि इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे सामान्य माणसाला कळावं आणि इंग्रजांना देखील कळावं की देशात काय चाललेलं आहे। अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने या वृत्तपत्रामध्ये लेखन केलं जायचं आणि म्हणून हे वृत्तपत्र जे आहे ते फार महत्वाचं होतं। फार दिवस काही चाललं नाही, फार वर्ष काही ते चाललं नाही, परंतु त्याची सुरुवात एक झाली आणि म्हणून अशा या महान विभूतींना आज मी सर्वप्रथम अभिवादन करतो। त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामालाच खरं म्हणजे आपण सर्वजण पुढे नेत आहात असं मी समजतो। पत्रकारिता ही फार अवघड गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस खूप कठीण आहे। सर्वांना शुभेच्छा देईल। आम्ही अनेक गावामध्ये काम करून या ठिकाणी आता 20 वर्ष झाले मला नोकरी झाली आणि अनेक गावामध्ये काम केलेलं आहे, अनेक तहसीलमध्ये काम केलेलं आहे, परंतु अचलपूर परतवाड्यामध्ये ज्या पद्धतीने अभ्यासू आणि सकारात्मक पत्रकारिता दिसली त्या पद्धतीचे मला इतर ठिकाणी दिसली नाही असं मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो। आणि खरं म्हणजे प्रशासन असेल आणि पत्रकारिता असेल याच्यामध्ये विसंवाद येण्याचं काही कारण नाही, परंतु बऱ्याच वेळेस तसा विसंवाद कधी कधी तो दिसून येतो। परंतु मी असं संधी दिली किंवा जास्त वेळ बोलण्याची संधी दिली नाही, त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेत नाही। परंतु रेल्वेचा जो मुद्दा आहे, जसं मी सांगितलं की रेल्वेची जर देखील वाढीला लागतो, आमच्यासारखे अधिकारी जे बाहेरून बदली करताना देखील त्याचा विचार करतात किंवा कनेक्टिव्हिटी आहे का रेल्वेची, कनेक्टिव्हिटी असेल तर ते सोपं जातं जरा जायला यायला, त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे। आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, आंदोलन करतात, कधी कधी आंदोलनात कायदे व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, परंतु या पद्धतीनं अशा अनोखं आंदोलन म्हणजे वाढदिवस साजरा करायचा, लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीनं आंदोलन करायचं किंवा वेगळ्या पद्धतीनं एक आपली मांडणी करायची, ही जी काही कला आहे किंवा ही जी काही गोष्ट आहे ती खांजोड्यांना जी जमली ती मला असं वाटतं क्वचितच कोणाला जमते। त्यामुळे सर्वच जण आपण सत्याग्रहात हे सगळ्यांचं मोठेपण आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातात, निश्चितपणे आपल्याला यश येईल, याला यश येवो अशी मी या ठिकाणी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिवसाच्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलवलं, आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना पुनश्च नमस्कार। आणि कार्यक्रमाची औपचारिकता इथं पार पडलेली आहे। सुंदर असा कार्यक्रम आहे, अतिथी आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लोटे साहेब, गणवीर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर गावातली गणमान्य पत्रकार मंडळी उपस्थित आहेत आणि शकुंतलेसाठी हा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं 2 मिनिटं माझी भूमिका मांडतो की गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू होता की शकुंतला सुरू झाली पाहिजे आणि व्यापाऱ्यांची मागणी होती, सर्वसामान्य नागरिकांची मागणी होती आणि हे सगळं समाजाचं हित लक्षात घेता योगेशजींच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभं राहिलं आणि अनेक पातळीवर प्रयत्न झाले। मग नितीन गडकरींना भेटण्यापासून असेल किंवा केंद्रीय रेल्वे मंत्री असेल किंवा महाराष्ट्रातल्या सरकारातले अनेक मंत्री असतील, त्या सर्वांना भेटून झालं आणि एक भूमिका ठरली की हे सुरू झालं पाहिजे। तर सर्व नागरिक मी योगेशजींना आणि आपल्या मंडळींना सांगू इच्छितो की आपल्या पाठीशी आहेत आणि हे आंदोलन याच्या पुढच्या काळात देखील असं सुरू राहील। याचं कारण आता आदरणीय उबाळ साहेबांशी इथं बसलेलो असताना झालेली चर्चा खूप महत्वाची आहे। गजभाऊ देखील बोलत होते की मिलिटरी नंतर म्हणजे भारताच्या टेरिटरीमध्ये मिलिटरी नंतर जर सर्वाधिक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जर कोणाकडे असेल, सर्वाधिक जमीन जर कोणाकडे असेल तर ते रेल्वेकडे आहे आणि ती रेल्वेची जमीन जी आहे ती या ना त्या पद्धतीनं अतिक्रमण करून लाटण्याचे सर्वथा प्रयत्न सुरू झालेले आहेत। ते देखील त्या निमित्तानं वाचेल आणि आपला गाव पुढच्या काळात जिल्हा होईल पाहिजे आणि यासाठी प्राणपणानं आपण लढा दिला पाहिजे।
मला आश्चर्य वाटते की ही मंडळी जी आहे ना, मी ग्रुपवर नुसतं फोटो पाहतो, कारण मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला नाही येऊ शकत. फोटो पाहतो, यांच्या कन्सिस्टन्सीची, सातत्याची कमाल वाटते. एकदा याच्यासाठी टाळ्या वाजवा की इथे येणे, दिवाळी साजरी करणे, दसऱ्याला येणे आणि प्रत्येक इव्हेंट या रेल्वे ट्रॅक वरती साजरा करणे, याला काही अनोखं महत्व आहे. या रेल्वे प्रती आस्था आहे आणि हे सगळं जे आहे ते चांगल्या रीतीनं सुरू झाली पाहिजे रेल्वे. आणि संपूर्ण मेळघाट अगदी धारणीपासून इकडे दर्यापूर असेल, अंजनगाव असेल, चांदूर बाजार, मोर्शी, एक कनेक्टिव्हिटी येईल आणि एक चांगल्या रीतीनं आपला भाग समृद्ध होईल असं मला वाटतं. पत्रकार दिन आज आहे, बाळ शास्त्री जांभेकरांच्या स्मृती दिन आहे आणि त्या निमित्तानं 2 मिनिटं बोलतो. आणि माझे सर्व बांधव जे इथं बसलेले आहेत त्यांचं या प्रसंगी अभिनंदन करतो, पत्रकार मित्रांचं, आणि शुभेच्छा देखील देतो की आज ही पत्रकारांच्या आयुष्यातली दिवाळी आहे. आणि माझ्यासमोर असे अनेक पत्रकार मित्र बसलेले आहेत की ज्यांच्यासोबत मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तेमध्ये पत्रकारिता केलेली आहे एका काळात. आणि तो कालखंड मला असं वाटते, चर्जन भाऊ बसलेले आहे इथे, जयकुमारजी, नितेशजी किल्लेदार बसलेले आहेत, या सर्वांना माहिती आहे की माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर कालखंड तो होता. याच्यासाठी की माझी प्रत्येक बातमी मेळघाटच्या संदर्भातली इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तेनी फ्रंट पेज वरती सगळ्या आवृत्त्यांमध्ये छापली. मी हे एवढ्यासाठी नाही सांगत आहे की मी किती मोठा आहे, मी किती मोठी पत्रकारिता केली, एवढ्यासाठी नाही सांगत आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की आपल्या भागातले प्रश्न जे आहेत, विशेषतः मेळघाट आणि अचलपूर तालुक्यातले, ते खूप मोठे आहे. ते चांगल्या अर्थानं, चांगल्या रीतीनं जर आपण नॅशनल मीडियामध्ये जर आणले, कुपोषणाच्या संदर्भात, तेव्हा नागपूर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी ती बातमीच याचिका म्हणून दाखल करून घेतली आणि सरकारातील सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना नोटिसेस इश्यू केल्या. शस्त्र कुठलंही असो, पत्रकारिता असो, लेखणी असो, डिजिटल मीडिया असो, आपल्या हाती एक सबळ शस्त्र आहे आणि समाजाच्या भल्यासाठी, उत्थानासाठी आपल्या तपासणीनंतर आणि याच्या पुढच्या काळात पत्रकारांसाठी एक दालन मला जर निर्माण करता आलं आणि आपल्या सर्वांना इथं इन्व्हाइट करता आलं तर मला आनंद होईल. मी सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. शकुंतलेच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. पत्रकार दिन व शकुंतला रेल्वेच्या 25 टप्प्यातील आंदोलनासह 6 जानेवारी कार्यक्रमाकरिता अथक प्रयास योगेश खांजोडे, राजा धर्माधिकारी, राजकुमार बर्डिया, ज्ञानेश विश्वकर्मा, गजानन कोल्हे, अनिल पिंपळे, राजेश अग्रवाल, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापती, दयानंद चंदेल, दीपा तायडे, विजया फाटकर, सविता पुसतकर, शारदा उईके, धनंजय नाकील, राजेंद्र जयस्वाल, कमल केजरीवाल, संतोष नरेडी, SB बारखडे, विजय गोंडसर, रामदास मसने, पंकज शर्मा, भारती पावडे, प्रगती केराम, निकिता वडगावकर, नरेंद्र ठाकूर, सोमा दहीकर, छोटेलाल बेलकर, ॲडव्होकेट प्रशांत बेलसरे यांच्यासह सर्व सत्याग्रह समिती सदस्य यांनी लोकवर्गणीमधून कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खांजोडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राजा धर्माधिकारी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश लोटे यांनी राष्ट्रगीत जनगण मन म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. मन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता
माता की भारत माता की SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।